मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर आणि रस्ते, आरोग्य, शाळा आणि प्रदूषण या मुद्द्याभोवती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फिरण्याऐवजी मुंबईचा महापौर मराठी होईल का किंवा तो गैर मराठी होईल का, मराठी अस्मिता आणि तिला ठाकरे बंधूंनी दिलेली धार यावरच मुंबई महानगरपालिकेची निवडणुकी फिरत राहील. दोन राष्ट्रवादी एकत्र होणार का आणि शिवसेना मनसेची जवळीक ही भविष्यात कोणत्या राजकारणाला दिशा देईल याभोवती सुद्धा ही निवडणूक फिरत राहील. पण मुळात मराठी माणूस हा मुंबईतनं हद्दपार का होतोय, त्याच्या जगण्या मरण्याचे मुद्दे नेमके कुठले आहेत यावर मात्र फारसं काही भाष्य हे होऊ शकलं नाही. असंच होतं. निवडणुकीमध्ये वार पलटवार, आरोप प्रत्यारोप, एकमेकांची उणीधुणी काढणं, उखाळ्या पाखाळ्या काढणं इथपर्यंतच निवडणुका मर्यादित राहतात. आणि ज्या मूळ ज्वलंत समस्या आहेत, ऐन पावसात वाहणारे रस्ते, झोपडपट्ट्या, गटर, नाले, सांडपाणी आणि स्वच्छतेचा मात्र बोजवारा उडताना दिसतो. आणि ज्यावेळी निवडणुका होतात त्यावेळी नागरिकांचे मूळ प्रश्न हे ऐरणीवर येत नाही आणि त्याला बगल दिली जाते, ही केवळ आरोप प्रत्यारोपाने. नमस्कार, मी मनोज भोयर. नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कबूतर खाण्याचा वाद तुम्हाला माहिती असेल, त्यावरून मराठी आणि गुजराती असे दोन समाज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या झाल्या होत्या. शिवसेनेनं मराठी माणसांची बूज राखली, तर मंगल प्रभात लोढा यांनी गुजराती समाजाची मनं कशी जिंकून घेता येईल आणि ती निवडणुकीपर्यंत कशी टिकून ठेवता येईल याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण कबूतर खाण्यामुळे होणारं प्रदूषण आणि अस्वच्छता हा जो मूळ तमाम नागरिकांसाठी महत्वाचा जो मुद्दा होता तो बाजूला पडला. असं मुंबईचा महापौर कोण होणार असा प्रश्न सातत्यानं विचारत राहून शेवटी मराठी आणि गैर मराठी आणि हिंदी भाषिक हे वेगवेगळे कसं होईल आणि मतांचं ध्रुवीकरण कसं होईल याचाच पुरता प्रयत्न हा भाजप आणि ठाकरेंकडून झाला, शिवसेनेकडून झाला. आणि असं सगळं होत असताना जे मूळ मुद्दे आहेत जमिनीवरचे, त्याची तपशीलवार कुठल्या तरी डायसवर चर्चा व्हावी यासाठी मात्र नेटानं कोणत्याही राजकीय पक्षानं, उमेदवारानं, कार्यकर्त्यानं या प्रचाराच्या दिवसामध्ये फार गांभीर्यानं प्रयत्न केले नाही. मराठी भाषेसाठी आणि मराठी शाळांसाठी प्राध्यापक दीपक पवार यांनी आपला आवाज उंच करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा दाखला, ज्याचा संदर्भ राज ठाकरेंनी सुद्धा आपल्या शिवाजी पार्क मधल्या सभेमध्ये सुद्धा दिला आणि त्यांना थँक्स म्हटलं. मुळात या निवडणुकीकडे आपण कसं पाहिलं पाहिजे आणि प्रचारातले जे मुद्दे होते त्या मुद्द्यांमध्ये सामान्य माणसांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न वेगळ्या मुद्द्यांनी झाला. पण त्याच्या आयुष्यात येणारी संकट, त्याला रोज करावा लागणाऱ्या समस्यांचा सामना, जसा वाहतूक कोंडी, पिण्याचं पाणी, आरोग्य, स्वच्छता, प्रदूषण आणि शिवाय रोजगार हा एक महत्वाचा मुद्दा असतो. पण तो महानगरपालिकेच्या निवडणुकीतनं त्याची उकल किती होईल, त्याचं उत्तर किती देता येईल हे सांगता येत नाही. म्हणून बाकी जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर आपण लढलं पाहिजे आणि या मुद्द्याचं निराकरण आम्हीच करू शकतो असं सांगण्याचा प्रयत्न फारसा झाला नाही.
मुंबईचा महापौर कोण होणार असा सातत्यानं ठाकरे बंधूंनी प्रश्न आपल्या मुलाखतींमधून विचारला, माध्यमांसमोर बोलताना विचारला आणि मग सरते शेवटी एका टीव्ही चॅनलला मुलाखत देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगावं लागलं की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल आणि तो महायुतीचाच राहील. पण तरी सुद्धा मराठी आणि गैर मराठी हा जो काही वाद या निमित्तानं, निवडणुकीच्या निमित्तानं पुढे आला, तो वाद कसा वाढत राहील आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होईल याचाच प्रयत्न हा पक्षांतर्फे झालेला आहे. 2017च्या निवडणुकीवरून अचानक 82 नगरसेवक भाजपचे जे निवडून आले ते असेच आले नाहीत. तेव्हा सेना आणि भाजपची युती होती आणि या युतीमध्ये भाजपचं हे यश, त्याचं विश्लेषण मात्र तितकंसं झालं नाही आणि आशिष शेलार त्यावेळी मुंबईचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्या निवडणुकीमध्ये जो नगरसेवकांचा आकडा जो कमालीचा भाजपचा मुंबई महानगरपालिकेमध्ये वाढला, तेव्हाच मुंबई आणि गैर मराठी मतांचं ध्रुवीकरण कसं मोठ्या प्रमाणात झालं याचं उत्तम उदाहरण त्यावेळी आपल्याला सापडलं. कारण त्याच वेळी गैर मराठी म्हणजे गुजराती, जैन, याशिवाय उत्तर भारतातून आलेले, बिहारमधून आलेले, मोठ्या प्रमाणात या समाजाची मतं ही भाजपला मिळाली. त्यांचा एक दबदबा मुंबईमध्ये वाढला आणि या मतांची टक्केवारी इतकी मोठी होती की भाजपला एक मोठं यश त्याने दिलं. शिवसेनेच्या 2 नंबर्सनी फक्त ते खाली होते, इतकी भाजप मजबूत झाली आणि 2026च्या निवडणुकीमध्ये भाजप हा मुंबईतला नंबर 1 चा पक्ष राहील याचे पूर्ण प्रयत्न, मजबूतीने प्रयत्न हे भाजपनं केले आणि शिवसेनेला म्हणजे त्यांच्याच महायुतीतल्या पक्षाला खाली खेचत शेवटी त्यांना 80च्या वर जागा द्याव्या लागली. आता हे सगळं सुरू असताना राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा, मराठी भाषेचा, मराठी सन्मानाचा मुद्दा हा काढला. हिंदी सक्ती ज्यावेळी केली गेली प्राथमिक शिक्षणामध्ये, तेव्हापासून हा मुद्दा पुढे घेऊन जात तो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र मोठा झाला आणि मुंबईचा महापौर कोण हाच प्रश्न सर्वात मोठा झाला. तो महापौर नेमकं काय करेल? तो सामान्यांची काळजी घेईल का? सामान्यांचे प्रश्न तो सोडवेल का? त्याच्याकडे कुठला अजेंडा असेल? त्याचं विजन नेमकं काय असेल? याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणात केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपलं विजन आणखी मांडलं आणि विकासाचा मुद्दा आमचा कुठला आहे आणि आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर ही निवडणूक लढतोय असं सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना सुद्धा बॅकफुटला येऊन शेवटी मराठी आणि गैर मराठी मुद्द्यावरती बोलावं लागलं. मुंबईचा महापौर मराठी होईल असं त्या मुलाखतीत सांगावं लागलं आणि शेवटी एकंदरीत जर आपण त्याचा परिणाम पाहिला या मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारातला, तर आपल्याला हे लक्षात येईल की याच मुद्द्यावर येऊन ही निवडणूक ठेपली होती. या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पूर्ण आपली ताकद लावलेलीच आहे, पण मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर, मराठी भाषेच्या मुद्द्यावर, मराठी सन्मानाच्या मुद्द्यावर त्यांना या निवडणुकीमध्ये किती यश मिळू शकेल हे छातीटोकपणे सांगता येत नाही. केवळ मराठी मतांच्या आधारे त्यांना ही निवडणूक जिंकता येईल का, असा या मुंबईतला राजकीय भूगोल, सामाजिक भूगोल, सांस्कृतिक भूगोल अजिबात बदललेला सांगत नाही. आपण लक्षात घ्यायला पाहिजे. शरद पवार हे रिंगणाच्या बाहेर होते तरी सुद्धा 2 राष्ट्रवादी पिंपरी आणि पुण्यामध्ये एकत्र आल्यानंतर चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी पण एक चर्चा सुरू झाली होती. तीही एक लक्षात घेण्यासारखी आहे. याशिवाय उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे या 2 पक्षांचं पुढे भविष्यात विलिनीकरण होईल का, हाही एक मुद्दा मी बाळा नांगावकर यांना विचारला, नवाब मलिक यांना राष्ट्रवादीबद्दल विचारला. दोन्हीकडून फारसं काही उत्तर आलेलं नाही. आता ही निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, भाजपचे सर्वाधिकारी म्हणून, भाजपचे नेते म्हणून पूर्णपणे आपल्या अंगावर घेतलेली दिसते. या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस वर्सेस ठाकरे ब्रदर्स, ठाकरे बंधू असंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. मुंबईच्या व्यतिरिक्त सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी खूप मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या. ठाकरे बंधूंनी नाशिकमध्ये सभा घेतल्या आणि राज ठाकरे हे पुण्यात सुद्धा पोहोचले अगदी शेवटच्या दिवशी. पण मुंबईच्या निवडणुकीकडे मात्र महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. इतकंच नव्हे, दिल्लीचं सुद्धा.
म्हणजे देशातल्या अनेक प्रमुख नेत्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेवरती लागून राहिलं. याचं कारण असं की बाळासाहेबांचे पुत्र आणि त्यांचे पुतणे हे या निवडणुकीमध्ये 20 वर्षानंतर एकत्र आले. त्यामुळे तो मराठीचा अस्मितेचा मुद्दा, परप्रांतीयांचा मुद्दा, उत्तर भारतीयांचा मुद्दा जितका देशामध्ये हेडलाईन्स मध्ये असायचा आणि बाळासाहेब त्या मुद्द्याला गाजवायचे आणि नंतरच्या काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्या मुद्द्याला हवा देत राहिले. त्यामुळे या दोन बंधूंबद्दल आणि ठाकरे घराण्याबद्दल पूर्ण देशामध्ये एक आकर्षण आहे. आपण आजही नाकारू शकत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा की या दोन बंधूंना भिडण्याची जी काही ताकद देवेंद्र फडणवीसांनी दाखवली ती सुद्धा महत्वाची, ती सुद्धा चर्चेची. अमित साठा मुंबईचे अध्यक्ष, आशिष शेलार हे पूर्वीचे अध्यक्ष आणि आताचे मंत्री सुद्धा ठाकरे बंधूंना भिडत राहिले, टोकाचे, आणि त्यांनी सुद्धा आपल्या मुद्द्यांना धार लावण्याचं शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवलं होतं. त्यामुळे त्याचीही चर्चा झाली. पण मुळात ही संपूर्ण निवडणूक ही महानगरपालिकेची आणि महाराष्ट्रातली 29 महानगरपालिकेचे हे पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्याच नावावर लढवली गेली. याशिवाय नरेंद्र मोदी यांचं नाव होतच. या संपूर्ण निवडणुकीमध्ये काँग्रेस कुठे होती? मी वर्षा गायकवाड यांचा इंटरव्ह्यू केला, मुलाखत केली. मला धारावीमध्ये त्या दिसल्या बोलताना. काही आपली जी मतं मिळू शकतात हमखास त्यांच्याकडे त्यांना जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या आजूबाजूला कुठले बॅनर नाही, आवाज नाही, घोषणा नाही. आणि मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्या धारावीचा आपला पूर्वीचा कनेक्ट वापरून एकट्या गाडीमध्ये फिरत राहिलेल्या होत्या. अर्थात ज्या काँग्रेसकडे उत्तर भारतीयांची एक मोठी यादी होती, उत्तर भारतीय चेहरे प्रचंड मोठ्या प्रमाणात होते, त्यांच्याकडे आजच्या घडीला नसीम खान सोडले तर कुणीही उत्तर भारतीय नेता नाही जो उत्तर भारतीय समाजाला अपील करू शकेल. ही आजची काँग्रेसची अवस्था. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने त्यांना साथ दिली, पण ऐनवेळी 19-20 उमेदवार त्यांना देताच आले नाही. त्यामुळे तीही त्यांची खूप दमछाक झाली आणि उगाच त्या जागा सोडून द्याव्या लागल्या काँग्रेसला. वंचित सोबत येऊन सुद्धा दलित आणि मुस्लिम आणि बहुजन समाजाची मतं किती काँग्रेसला मिळू शकतील हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि मुस्लिम मतं जे उद्धव ठाकरे यांना लोकसभेच्या निवडणुकीत जास्त आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मिळाली, ती त्यांच्याकडे तितकीच कायम राहतात का, किंवा त्यातही विभागणी होऊन काँग्रेसला त्याचा फायदा होतो का, किंवा संपूर्ण काँग्रेसची ही वोट बँक जी मजबूत अनेक वर्षांपासून आहे ती संपूर्ण वोट बँक त्यांच्या पारड्यात जाते का, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यातही उद्धव ठाकरे काहीतरी कार्यक्रम करू शकतात. एकनाथ शिंदे हे सातत्यानं विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत असतील, पण मुंबईतली परिस्थिती नेमकी अशी आहे की आताही निवडणुकीच्या या प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणि पुढेही रस्त्यांचं खोदकाम केलं गेलं, रस्ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो किमान दाखवण्याचा प्रयत्न केला की या निवडणुकीमध्ये हे मुद्दे खूप मोठे होत आहेत आणि म्हणून त्याची धार कमी करण्यासाठी म्हणून मुंबईतल्या रस्त्यांना वेग देण्यात आला या निवडणुकीच्या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये. पण शिंदे सुद्धा राज आणि उद्धव ठाकरे यांना भिडताना आपण पाहिले, पण जी भिडण झाली, जो टकराव झाला तो फडणवीसांचाच गाजला. पण ते कार्यकर्त्यांमध्ये जाऊन काम करणारे नेते आहेत आणि त्यांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सभा घेतल्या, छोट्या सभा घेतल्या, त्यांनी भेटी दिल्या आणि दिवस रात्र त्यांनी सुद्धा आपल्या पक्षासाठी मेहनत केली. शरद पवार हे निवडणुकीच्या बाहेर जरी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट हा मुंबईत होता. काही ठिकाणी सभा झाल्या. नवाब मलिक यांच्याच नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली जाते असं चित्र मुंबईत दिसलं. अजित पवार मध्ये डोकावून त्यांनी पाहिलं. पण नवाब मलिकांच्या मर्जीप्रमाणे 80% तिकीट वाटप झालं, पण त्यात मुस्लिम, पारसी वेगवेगळ्या समाजाचे जरी होते तरी नवाब मलिकांच्या घरात सुद्धा 3 तिकीट दिल्यामुळे तोही वाद चर्चेत आला. हिंदू, मुस्लिम आणि बांगलादेशी असा एक वाद वर आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हे लक्षात घ्या की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण मतांचं करण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला. भाजपच्या नेत्यांनी सुद्धा तसा, काही मोजक्या नेत्यांनी, नितेश राणे आणि बाकी पडळकर यांनी तसे प्रयत्न तेव्हाही केले होते. पण त्या मतांची विभागणी ज्या हिंदू मुस्लिम मुद्द्यावर झाली तशी ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत फारशी टोकदार झाली नाही, ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण बांगलादेशींना काँग्रेसचा पाठिंबा असा आरोप करण्यात आला होता, पण मुळात काँग्रेसची ताकद मुंबईतली जर आपण पाहिली तर तो वादही फार पुढे गेला नाही. त्याला सचिन सावंत यांनी
काउंटर करण्याचा प्रयत्न केला, पत्रकार परिषद घेतली, केंद्राकडे एक आरटीआयद्वारे माहिती मागण्याचा प्रयत्न केला होता गृह विभागाकडे, तर त्यांनी सुद्धा सांगितलं की मुंबईमध्ये बांगलादेशींची एकूण संख्या किती आम्हाला माहित नाही, कारवाई किती, हुसकून किती लोकांना पाठवलं, त्यांच्या देशात किती परत पाठवलं, हेही त्यांना आकडेवारीनुसार सांगता आलं नाही, तिथून नकार आला. त्यावर काँग्रेसनं सचिन सावंत यांनी भाजपला काउंटर करण्याचा प्रयत्न केला की ज्या मुद्द्यावर तुम्ही राजकारण करता त्याच विषयाची आकडेवारी तुमच्याकडे केंद्राकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हिंदू मुस्लिम हा वाद फारसा टोकदार या निवडणुकीमध्ये मुंबई पालिकेच्या झाला नाही आणि शेवटी मराठी अस्मितेचा मुद्दाच हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा झाला. त्यावर पुन्हा मी येईनच, पण श्रेयवादाची लढाई सुद्धा दिसली. कोस्टल रोडचं बांधकाम आणि तो जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यामध्ये आमचं श्रेय कसं आहे, आम्ही कशी सुरुवात केली, असं शिवाजी पार्कच्या सभेत हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी फोटो दाखवत जुने समजावून सांगण्याचा, जनतेला सैनिकांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण कोस्टल रोड आम्ही तयार केला, आम्ही तो प्लान पूर्ण एक्झिक्यूट केला, प्रोजेक्ट मेट्रोचा विकास केला, मेट्रोचा प्रवास आम्ही अंतर वाढवलं, हे सांगून विकासाच्या मुद्द्यावर आमची भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. पण श्रेयवादाची लढाई सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगलीच गाजली. सरते शेवटी मी ज्या विषयावरती सुरुवात केली त्याच मुद्द्यावर मी शेवट करतो की मुळात मराठी अस्मितेचाच मुद्दा खूप महत्वाचा झाला. याच मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे निवडणूक लढतायत. त्याला किती यश मिळतं हे 16 तारखेला आपल्याला जानेवारीला कळेलच. पण शेवटी हेही लक्षात घ्यायला पाहिजे की काही मराठी मतं भाजपकडेही आहे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. गैर मराठी आपल्या बाजूने मजबूतीनं राहील आणि 2017च्या तुलनेत ते अधिक राहतील याचा प्रयत्न करत असताना मराठी मतांना उचकारण्याचा प्रयत्न सुद्धा केला. आणि याशिवाय लाडक्या बहिणींचा मुद्दा पुन्हा आहेच. त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे 5 लाख पर्यंतच. आणि हे सगळं करत असताना शिंदेकडे सुद्धा मराठी टक्का कसा राहील आणि आपलं विजयाचं महानगरपालिकेचं जे गणित आहे ते किती मजबूत कसं राहील याचा प्रयत्न पुरेपूर जोरकसपणे केला. आणि या निवडणुकीमध्ये जो प्रचाराचा धुळा उडाला तो केवळ भाजप आणि शिंदेच्या उमेदवारांचाच, काँग्रेसचाही नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही नाही आणि ठाकरे बंधूंचाही तितकासा नाही. शेवटच्या 3 ते 4 दिवसात डिजिटल जाहिराती, होर्डिंग्स मुंबईमध्ये पाहायला मिळाला. म्हणजे कुणाकडे प्रचारासाठी जास्त पैसे आहेत आणि कोण किती मजबूत आहे संघटनेच्या पातळीवर, अर्थकारणाच्या पातळीवरती, राजकारणाच्या पातळीवरती, विकासाच्या मुद्द्यावरती, हाच प्रयत्न या गटाकडे झाला असताना बाकीचे जे काही पक्ष आहेत आणि त्यांचे उमेदवार आहेत ते तसे मला तरी दुबळे दिसले फिरताना मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये प्रचारात आणि अन्यथा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. आणि तुम्ही जर आमचं नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करेन. नवराष्ट्रचे इंस्टाग्राम आणि फेसबुक हे 2 सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, हँडल आहेत, ते सुद्धा तुम्ही फॉलो करावे. नवराष्ट्र डिजिटलच्या बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही तिथे बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहतील. खूप धन्यवाद. नमस्कार.